Good morning, all of you. In previous video lecture, we studied the concept of extensive property and intensive property. Then, after that, we studied state function and path function. Now, we are going to start our new point, that is types of processes. Types of process. Our new point. Types of processes. याच्यामध्ये पहिला टाइप आपल्याला बघायचा आहे आयसोथर्मल प्रोसेस. आयसोथर्मल प्रोसेस. टाइप्स ऑफ प्रोसेस मध्ये पहिला पॉइंट आयसोथर्मल प्रोसेस. प्रोसेसचा अर्थ कळतो प्रक्रिया किंवा रिएक्शन्स. आयसो शब्दाचा अर्थ असतो सेम. बघा, आयसोथर्मल प्रोसेस हा पहिला पॉइंट झाला. आयसो शब्दाचा अर्थ असतो सेम किंवा कॉन्स्टंट. सेम म्हणा किंवा कॉन्स्टंट असं म्हणा. थर्मा असोसिएटेड विथ हीट. थर्मा हा शब्द असोसिएटेड विथ हीट. आणि उष्णता दिली की टेम्परेचर वाढतं, उष्णता काढून घेतली की टेम्परेचर कमी होतं. म्हणजेच हीट असोसिएटेड विथ टेम्परेचर. हीट असोसिएटेड विथ टेम्परेचर. ठीक आहे. मग डेफिनेशन काय करता येईल बघा. प्रोसेस अर्थ कळतो द प्रोसेस इन विच can takes place in same temperature or constant temperature. The process which takes place in constant temperature. Constant temperature called as isothermal process. जी प्रक्रिया टेम्परेचर कॉन्स्टंट टेम्परेचर वरती घडते त्याला म्हणतो आयसोथर्मल प्रोसेस. जी प्रक्रिया टेम्परेचर कॉन्स्टंट म्हणजे कॉन्स्टंट टेम्परेचर वरती घडते त्याला म्हणतो आपण आयसोथर्मल प्रोसेस. मग याचं एक्झाम्पल आपल्याला बघितलं पाहिजे. एक्झाम्पल सिंपल आहे. बॉइलिंग वॉटर. या ठिकाणी डायग्राम काढतो. बीकर घेतला, बीकर मध्ये पाणी घेतलं H2O आणि पाण्याला उष्णता दिली. उष्णता दिली की पाण्याचं तापमान वाढणार. पाणी एका पॉइंटला बॉईल व्हायला लागणार. बरोबर. बॉइलिंग पॉइंट ऑफ वॉटर किती? 100 डिग्री सेल्सिअस. बरोबर. पाणी उकळते आणि उकळतेच. मला सांगा 100चं 102 होणार का? नाही होणार. 100चं 95 होणार का? नाही होणार. बरोबर. म्हणजेच जी प्रक्रिया कॉन्स्टंट टेम्परेचर वरती घडते, जी प्रक्रिया कॉन्स्टंट टेम्परेचर वरती घडते त्याला म्हणतो आयसोथर्मल प्रोसेस. आणि याच्यामध्ये कॉन्स्टंट टेम्परेचर 100 डिग्री सेल्सिअस आहे. बरोबर. याच्यापेक्षा कमी नाही, याच्यापेक्षा जास्त नाही. म्हणून याला म्हणतो आपण आयसोथर्मल प्रोसेस. ठीक आहे. आता बघा, हे जनरल एक्झाम्पल तुम्हाला कॉमन मधलं सांगितलं. मला एखादी रिएक्शन करायची असेल. बरोबर. आता आपण फॉर एक्झाम्पल असं समजूया, मला अमोनियाची मॅन्युफॅक्चरिंग रिएक्शन करायची. N2 plus thrice H2 which gives twice of NH3 ही मला रिएक्शन करायची. मला ही रिएक्शन करत असताना एक फिक्स टेम्परेचर पाहिजे. या रिएक्शनचं फिक्स टेम्परेचर किती आहे? 723 केल्विन. 723 केल्विन जर दिलं तरच नायट्रोजन हायड्रोजन हे मिक्स होणार या टेम्परेचरला आणि मला प्रॉडक्ट अमोनिया मिळणार. जसं 90 डिग्री आलं तर पाणी का उकळू शकत नाही, 102 तर जाऊ शकत नाही. तसं 723 आलं तरच अमोनिया मला मिळणार आहे. 700 ला मिळणार नाही, 800 ला मिळणार नाही. बरोबर. म्हणून मला हे रिएक्शन जर करायचे असेल तर टेम्परेचर कसं ठेवलं पाहिजे? हे कॉन्स्टंट ठेवलं पाहिजे आणि म्हणून त्याला म्हणतो आपण आयसोथर्मल प्रोसेस. ठीक आहे. म्हणून आता याच्यामध्ये कॉन्स्टंट ठेवायचं म्हणजे सुरुवातीचं टेम्परेचर
जे सुरुवातीला येतात ते 1 वाले असतात, नंतर येतात ते 2 वाले असतात. म्हणजे इनिशियल टेम्परेचर किती असतं T1 किती 723 असं समजा. त्यानंतर फायनल टेम्परेचर T2 हे जे काय फायनल टेम्परेचर आहे जे काय आहे ते फिक्सच आहे. फायनल टेम्परेचर म्हणजे पण 723 केल्विन असणार आहे, बरोबर. आणि मग दोन टेम्परेचरचा फरक आपण नेहमी फायनल मधनं इनिशियल गोष्ट मायनस करतो. डेल्टा टी, डेल्टा म्हणजे ट्रायंगल म्हणजे रिएक्शन कंप्लीट झाली, दोन गोष्टीतला फरक दाखवण्यासाठी त्याचा टेम्परेचरशी संबंधित आहे, म्हणून फायनल मायनस इनिशियल T2 मायनस T1 असं मला केलं पाहिजे. डेल्टा याचा अर्थ दोन गोष्टीतला फरक, आणि स्मॉल डी असतो तो पण दोन गोष्टीतला फरक असतो, तो पण इन्स्टंटेनियस असतो, ते नंतर बघू. मग T2 मायनस T1 किती येणार? 0 येणार. 723 वजा 723 म्हणजे 0 येणार. बॉइलिंग पॉइंट ऑफ वॉटर घेतला, इनिशियल टेम्परेचर पाण्याचा बॉइलिंग पॉइंट T1 किती 100, त्यानंतर फायनल टेम्परेचर 100च, कारण पाणी उकळते, टेम्परेचर काय वाढू शकतच नाही, 100च फिक्स राहणार. म्हणजे इनिशियल टेम्परेचर T1, फायनल टेम्परेचर T2 100च, आणि डेल्टा टी 100 वजा 100 म्हणजे 0 झाला. म्हणून आयसोथर्मल प्रोसेसला डेल्टा टी ची व्हॅल्यू काय असते? 0 असते. डेल्टा टी ची व्हॅल्यू 0 असते. आता एक पॉइंट अजून महत्वाचा आहे, जर डेल्टा टी हा जर 0 असेल तर इंटरनल एनर्जीचा चेंज, इंटरनल एनर्जी सिम्बॉल आहे यू, हा पॉइंट थोडा आहे, फक्त मी थोडक्यात सांगणार आहे. इंटरनल एनर्जी, इंटरनल एनर्जी, इंटरनल एनर्जीचा सिम्बॉल आहे यू, इंटरनल एनर्जीचा चेंज, चेंज करता म्हणजे ट्रायंगल लिहिणार आहे, तो पण 0 असतो. इंटरनल एनर्जीचा चेंज पण 0. जर डेल्टा टी 0 असेल तर इंटरनल एनर्जी पण 0 असते, लक्षात ठेवा. इंटरनल एनर्जी म्हणजे काय? थोडक्यात एकच वाक्य, जी एनर्जी सिस्टीम मध्ये ऑलरेडी स्टोअर असते, द एनर्जी विच इज ऑलरेडी स्टोअर्ड इन अ सिस्टीम कॉल्ड ॲज इंटरनल एनर्जी. हे आपण कसं समजून घ्यायचं? तुम्हाला 2 दिवस उपाशी ठेवलं, 4 दिवस उपाशी ठेवलं, जेवायला दिलं नाही, तर लगेच काय आपल्याला ऍडमिट करायची वेळ येत नाही, बरोबर का नाही? किंवा वाईट काय घटना घडत नाही का? आपल्या बॉडीमध्ये ऑलरेडी ऊर्जा स्टोअर केलेल्या असत्या, त्या ऑलरेडी स्टोअर असलेल्या एनर्जीला म्हणतो आपण इंटरनल एनर्जी. एवढं लक्षात आलं? म्हणजे कन्सेप्ट लक्षात आला? हा, म्हणजे हे झालं इंटरनल एनर्जीचा फक्त सिंपल कन्सेप्ट. अजून ह्याचा पॉइंट आहे मोठा, तो आपण नंतर बघू. हे झालं पहिली प्रक्रिया, आयसोथर्मल प्रोसेस. दुसरी प्रक्रिया आयसोबॅरिक प्रोसेस, आयसोबॅरिक प्रोसेस. आयसो म्हणजे सेम, बॅरिक म्हणजे बार, आयसो बार्स असोसिएटेड विथ प्रेशर कॉन्स्टंट. आयसो म्हणजे सेम, सेम म्हणजे कॉन्स्टंट, कॉन्स्टंट प्रेशर. स्टेट्स ऑफ मॅटर मध्ये आपण बघितलेलं होतं, आठवतंय का बघा? आयसो बार्स, आयसो कोर्स, आयसोथर्म. आयसोथर्मल प्रोसेसला आयसोथर्म येणार ग्राफ, आयसोथर्मल प्रोसेसचा ग्राफ त्याचं नाव काय देणार? आयसोथर्म देणार. 11वीचं सांगितलेलं होतं. आयसोबॅरिक प्रोसेस, द प्रोसेस विच टेक्स प्लेस ऍट कॉन्स्टंट टेम्परेचर, सॉरी कॉन्स्टंट प्रेशर. जी प्रक्रिया कॉन्स्टंट प्रेशर वरती घडते त्याला म्हणायचंय आयसोबॅरिक प्रोसेस. आयसोबॅरिक प्रोसेस जनरली ज्या ओपन सिस्टीम मध्ये ज्या प्रोसेस घडतात त्या सगळ्या आयसोबॅरिक प्रोसेस असतात. ओपन सिस्टीम मध्ये ज्या काय प्रोसेस घडणार त्या आयसोबॅरिक प्रोसेस असणार. कसं? कुठली पण रिएक्शन घ्या की, बिकर घ्या, बिकर मध्ये तुम्ही जेवण बनवा, पाणी बॉईल करा, काही करा, वातावरणाचा दाब, हवेचा दाब किती असतो? 1 atm प्रेशर असतो. ओपन सिस्टीम म्हटले, क्लोज नव्हे, नाही तर मला प्रेशर कुकर मध्ये आम्ही जेवण बनवतो असलं नाही. ओपन कंडिशन मध्ये, ओपन कंडिशन मध्ये म्हणजे ओपन सिस्टीम मध्ये हवेचा दाब हा फिक्सच राहतो, त्याला काय बदलू शकत नाही तुम्ही. एअरचं प्रेशर बदलण्याचा अधिकार तुम्हाला नाहीये, बरोबर.
त्यामुळं एक ATM लाच रिएक्शन घडणार आहे ना ओपन सिस्टीम मध्ये. पाणी बॉईल करा, जेवण गरम करा, जेवण तयार करा, अन्य कोणतेही रिएक्शन घ्या ओपन कंडिशन मध्ये, तर ते हवेचा दाब एकच ATM प्रेशर राहणार आहे. म्हणजे इनिशियल प्रेशर किती झालं P1 1 ATM, फायनल प्रेशर किती झालं 1च ATM ना, कारण की प्रेशर कॉन्स्टंट आहे. जी रिएक्शन कॉन्स्टंट प्रेशरला घडते त्याला आपण आयसोबॅरिक प्रोसेस किंवा आयसोबॅरिक रिएक्शन. मग कॉन्स्टंट प्रेशर आहे म्हटल्यावरती इनिशियल 1 फायनल पण 1, मग डेल्टा पी ची व्हॅल्यू चेंज काढतो म्हणजे दोन गोष्टीतला फरक. ट्रायंगल वापरला याचा अर्थ दोन गोष्टीतला फरक तुम्हाला इथं सांगायचा आहे. बरोबर, की त्याला 0 आला. डेल्टा P1 - 1 0 म्हणजे P2 - P1 बरोबर 0. आलं का लक्षात? त्याला म्हणतो आपण आयसोबॅरिक प्रोसेस. ठीक आहे. मला एखादी रिएक्शन लावायची असेल, एखादी इंडस्ट्री असेल, इंडस्ट्रीमध्ये वेगवेगळे प्रॉडक्ट तयार केले जातात, त्या रिएक्शनचं एक सुटेबल प्रेशर असतं. फॉर एक्झाम्पल एखादी रिएक्शन 5 ATM ला जर करायची असेल तर ती रिएक्शन संपेपर्यंत मला 5 ATM पाहिजे ना. म्हणजे इनिशियल प्रेशर 5, फायनल प्रेशर 5 आणि डेल्टा P 0, P2 - P1 0 आला. तुमच्या लक्षात आलं? या पद्धतीनं आयसोबॅरिक प्रोसेस. टाइप नंबर दुसरा. याच्यानंतर प्रोसेस नंबर 3, तिसरी प्रक्रिया आयसोकोरिक प्रोसेस. आयसोकोरिक प्रोसेस. आयसो म्हणजे कॉन्स्टंट, सेम किंवा कॉन्स्टंट, आणि कोर्स असोसिएटेड विथ व्हॉल्यूम. कोर्स असोसिएटेड विथ व्हॉल्यूम 11वीत आठवतं का बघा की आपण वेगवेगळे लॉस बघितलेत. बॉयल्स लॉ बघा कसा बघितला होता, प्रेशर आणि व्हॉल्यूम शी इन्व्हर्सली प्रोपोर्शनल होता. टेम्परेचर कॉन्स्टंट म्हणून आयसोथर्म. बॉयल्स लॉचा जो ग्राफ आहे त्याचं नाव आयसोथर्म. चार्ल्स लॉचा जो ग्राफ आहे तुमचा म्हणजे V इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू T, म्हणजे प्रेशर कॉन्स्टंट आलं. मग कॉन्स्टंट प्रेशरला जो ग्राफ काढला तो काय असतो, आयसोबार्स असतो, जो आता आपण शिकलो. आयसोकोरिक प्रोसेस म्हणजे गेल-लुसाक्स लॉ. प्रेशर आणि टेम्परेचर डायरेक्टली प्रोपोर्शनल झालं म्हणजे व्हॉल्यूम कॉन्स्टंट, म्हणजे त्या ग्राफचं नाव होतं आयसोकोर्स. बरोबर. डेफिनेशन आयसोकोरिक प्रोसेसची काय आली, मला वाटतं आठवलं तुम्हाला सांगितलं होतं की 12वी मध्ये थर्मोमध्ये आपल्याला हा पॉईंट लागणार आहे, मला असं आठवतं. आयसोकोरिक प्रोसेस, द प्रोसेस इन विच व्हॉल्यूम ऑफ सिस्टीम रिमेन्स कॉन्स्टंट. व्हॉल्यूम ऑफ सिस्टीम रिमेन्स कॉन्स्टंट किंवा the process which takes place at constant volume called as isocoric process. जी प्रक्रिया व्हॉल्यूम कॉन्स्टंट किंवा कॉन्स्टंट व्हॉल्यूम मध्ये घडते ते म्हणतो आयसोकोरिक प्रोसेस. याच्यामध्ये सिंपल साधं एक्झाम्पल, काहीच करायचं नाही आपल्याला. एक बीकर घ्यायचा, बीकर मध्ये पाणी घ्यायचं 100 ml. बरोबर, आणि हा बीकर झाकायचा, तसंच ठेवायचा. बरोबर, तसंच ठेवायचा, हातच लावायचा. मग मला सांगा, थोड्या वेळानंतर मी बघितलं पाण्याची क्वांटिटी काय 100 ची 500 होणार आहे का, नाही होणार. किंवा पाण्याची क्वांटिटी 100 ची 90 होणार आहे का, 80 होणार आहे का, नाही होणार. म्हणजे व्हॉल्यूम कॉन्स्टंट आहे की रे. इनिशियल व्हॉल्यूम किती झाला V1, इनिशियल किती घेतला होता 100. त्यानंतर फायनल व्हॉल्यूम मी 2 तासानं बघितलं तरी पण पाणी किती होतं, व्हॉल्यूम 100च होता. म्हणून V2 - V1 म्हणजे चेंज इन व्हॉल्यूम, त्याला म्हणतो डेल्टा V. डेल्टा V ची व्हॅल्यू आली 0. डेल्टा V इज इक्वल टू 0 आली. आलं का लक्षात? आयसोकोरिक प्रोसेसला डेल्टा V इज इक्वल टू 0 आली. तर ही झाली तिसरी प्रक्रिया, ज्या प्रोसेसमध्ये व्हॉल्यूम कॉन्स्टंट असतो. व्हॉल्यूम कॉन्स्टंट म्हणजे जी काय तुम्ही अमाऊंट घ्याल त्यामध्ये काय बदल करायचा नाही, तेवढाच ठेवायचा. त्याला म्हणतो आपण आयसोकोरिक प्रोसेस. सिंपल आणि सरळ एक्झाम्पल सांगितलं तुम्हाला. ती झाली प्रक्रिया किंवा प्रोसेस नंबर 3. याच्यानंतर प्रोसेस नंबर 4, ॲडियाबॅटिक प्रोसेस. ॲडियाबॅटिक प्रोसेस. आता ही थोडीशी वेगळी पण सिंपल आहे. ॲडियाबॅटिक प्रोसेस डेफिनेशन बघा, नो एक्सचेंज ऑफ हीट, द प्रोसेस इन विच no exchange of heat, no exchange
of heat from system to surrounding. System to surrounding. No exchange of heat from system to surrounding. त्या प्रोसेसला म्हणतो आपण ॲडियाबॅटिक प्रोसेस. म्हणजे ॲडियाबॅटिक प्रोसेसला काय करणार आहे आपण? उष्णता द्यायची नाही. उष्णता सिस्टीम पासून सराउंडिंग मध्ये द्यायची नाही. त्याला म्हणायचं ॲडियाबॅटिक प्रोसेस. फॉर एक्झाम्पल, माझ्याकडे 100 रुपये आहेत, मला तुम्हाला द्यायचेच नाही तो. माझ्याकडे 100ची नोट आहे, मी तुम्हाला त्यातल्या 50 रुपये, 2 रुपये, 5 रुपये देणारच नाही, काहीच देणार नाही. त्याला म्हणायचं ॲडियाबॅटिक प्रोसेस. आलं का लक्षात? नो एक्सचेंज ऑफ हीट म्हणजे उष्णता सिस्टीम पासून सराउंडिंग पर्यंत आपल्याला द्यायचीच नाही. शब्द बघा, नो आहे, द्यायचीच नाही, त्याला म्हणतो आपण ॲडियाबॅटिक प्रोसेस. मग याचे एक्झाम्पल कोणते येणार? मी जनरल माझं सांगितलं. याचे एक्झाम्पल कोणते येणार? तर जे एक्झाम्पल आयसोलेटेड सिस्टीमला लागतात, जे एक्झाम्पल आयसोलेटेड सिस्टीम मध्ये आपल्याला उपयोगी पडतात, ते एक्झाम्पल तुम्हाला ॲडियाबॅटिक प्रोसेस मध्ये चालू शकतात. कारण आयसोलेटेड सिस्टीम म्हणजे काय असतं? गरम चहा गरमच राहतो, मॅटर आणि एनर्जीचा ट्रान्सफर होतच नाही ना, बरोबर की नाही? थर्मस क्लासचं जर एक्झाम्पल घेतलं तर गरम चहा गरमच राहतो. याचा अर्थ सिस्टीम मधनं वातावरणामध्ये उष्णतेचं वहन होत नाही. सिस्टीम टू सराउंडिंग उष्णतेचं वहन, एक्सचेंज किंवा ट्रान्सफर होत नाही. त्याला म्हणतो आपण ॲडियाबॅटिक प्रोसेस. त्याचं एक्झाम्पल थर्मस क्लास तुमच्या लक्षात आलं. सिस्टीम टू सराउंडिंग उष्णता द्यायचीच नाही. आयसोलेटेड सिस्टीमचे एक्झाम्पल याला ऍप्लिकेबल आहेत. किंवा आपण असं म्हणू शकतो थर्मस क्लास आयसोलेटेड सिस्टीमचं सोपं एक्झाम्पल आपण जर घेतलं तर ते सुद्धा या ठिकाणी चालू शकतं. ठीक आहे, तर हे झालं ॲडियाबॅटिक प्रोसेस. बघा आपण कुठल्या कुठल्या प्रोसेस बघितल्या? आयसोथर्मल, आयसोबॅरिक, आयसोकोरिक, त्यानंतर ॲडियाबॅटिक. याच्यानंतर सगळ्यात महत्वाची आता येणार आहे रिव्हर्सिबल प्रोसेस. रिव्हर्सिबल प्रोसेस आणि इररिव्हर्सिबल प्रोसेस. सांगा बरं, रिव्हर्सिबल प्रोसेस म्हणजे काय माहिती आहे कोणाला? पहिली साधी सिंपल डेफिनेशन माहिती आहे का? 11वी मध्ये शिकलोय आपण. कुठल्या चॅप्टर मध्ये? इक्विलिब्रियम चॅप्टर मध्ये शिकलोय. रिव्हर्सिबल प्रोसेस म्हणजे काय? कशी ओळखायची? रिव्हर्सिबल प्रोसेस म्हणजे काय? रिव्हर्सिबल प्रोसेस म्हणजे काय सांगा बरं? रिव्हर्सिबल प्रोसेस म्हणजे काय आणि इररिव्हर्सिबल प्रोसेस म्हणजे काय आपल्याला माहिती आहे? रिव्हर्सिबल आणि इररिव्हर्सिबल. रिव्हर्सिबल म्हणजे जी प्रोसेस किती डायरेक्शन घडते? 2 डायरेक्शन घडते, 2 डायरेक्शन. त्याला तुम्ही रिव्हर्सिबल प्रोसेस असं म्हणता. 2 डायरेक्शन्स असतात. 2 डायरेक्शन याचा अर्थ फॉरवर्ड आणि बॅकवर्ड. फॉरवर्ड आणि बॅकवर्ड. ए टू बी गेलो आणि बी टू ए परत आलो, त्याला आपण रिव्हर्सिबल प्रोसेस असं म्हणतो. जी प्रोसेस कधीही रिव्हर्स करता येते. कॅन बी रिव्हर्स्ड. कॅन बी रिव्हर्स्ड ऍट एनी इन्स्टंट ऑफ टाइम. कॅन बी रिव्हर्स्ड ऍट एनी इन्स्टंट ऑफ टाइम. कधी पण रिव्हर्स करू शकता ना. मला ए पासून बी पर्यंत गेलो, फॉरवर्ड रिएक्शन. पुन्हा बी पासून ए पर्यंत आलो म्हणजे बॅकवर्ड रिएक्शन. तर ती रिव्हर्स प्रोसेस असते. बरोबर, म्हणजे सिंपल आणि सरळ डेफिनेशन तुम्हाला त्या ठिकाणी कळाली. ए पासून बी पर्यंत गेलो फॉरवर्ड आणि बी पासून ए पर्यंत आलो तर बॅकवर्ड रिएक्शन असतात, म्हणजे रिव्हर्सिबल प्रोसेस आपण त्याला म्हणणार. आणि कधी पण रिव्हर्स करू शकतो. म्हणजे मी ए पासून बीच्या अगदी जवळ गेलो, इथपर्यंतच गेलो, पुन्हा इथून माघारी येऊ शकतो की मी यापासून माघारी येऊ शकतो. असं आहे, कधी पण मी याला रिव्हर्स करू शकतो. हे झालं रिव्हर्सिबल प्रोसेसची सिंपल सरळ डेफिनेशन, जी ऑलरेडी आपल्याला 11वी मध्ये झाली. आता डेफिनेशन कोणती बघायची आहे बघा. आता डेफिनेशन थर्मोडायनामिक्सची आपल्याला बघायची आहे. थर्मोडायनामिकच्या बेसिस वरती डेफिनेशन बघायची. तर रिव्हर्सिबल प्रोसेस म्हणजे काय? द प्रोसेस इन विच
the process in which driving force is infinitesimally, बघा spelling INFE infinitesimally. Driving force is infinitesimally INFINETESIMALY infinitesimally याचा अर्थ असतो स्मॉल क्वांटिटी मध्ये. इन्फिनिटेसिमली चा अर्थ असतो स्मॉल अमाउंट किंवा स्मॉल क्वांटिटी. ड्रायव्हिंग फोर्स इज इन्फिनिटेसिमली ग्रेटर दॅन opposing force. Driving force is infinitesimally greater than opposing force and can be reversed by slightly increasing in opposing force. OF लिहितो बरं का opposing force. ही पूर्ण डेफिनेशन आहे रिव्हर्सिबल प्रोसेसची. कंप्लीट डेफिनेशन आहे रिव्हर्सिबल प्रोसेसची. समजून घेऊया कसं आहे. ड्रायव्हिंग फोर्स इज इन्फिनिटेसिमलीचा अर्थ काय? थोड्या प्रमाणात. इन्फिनिटेसिमलीचा अर्थ काय होतो? थोड्या प्रमाणात. ग्रेटरचा अर्थ करतो दॅन अपोजिंग फोर्स. आता तुम्हाला ड्रायव्हिंग फोर्स आणि अपोजिंग फोर्स ही कन्सेप्ट मी शिकवतो. ड्रायव्हिंग फोर्स आणि अपोजिंग फोर्स ही कन्सेप्ट शिकवतो. बघा आता आपल्याला बाईक चालवता येते न पडता, बरोबर. आपण आता काय करतोय, काय म्हणतात त्याला, चढाचं ठिकाण किंवा घाट सेक्शन, चढाचं ठिकाण, या ठिकाणी मला बाईक चालवायची, बरोबर. मला बाईक चालवायची, मी इथं थांबलोय. ही येलो कलरची बाईक आणि हा मोठा रोड आहे, चढ आहे. त्या ठिकाणी आपण बाईक थांबवली. मी हिथून बाईक चालू करतोय, पण तुम्ही जर केअरफुली बघितलं की जर आपण ब्रेक नाही लावले तर बाईक मागं जाणार का नाही? मागं जाणार, कारण की त्याला अपोजिंग फोर्स जास्त आहे, बरोबर. मग अशा वेळेला तुम्ही काय करता, नॉर्मल कंडिशन पेक्षा तुम्हाला जास्त रेस्ट द्यावी लागते. बाईक चालू केली तर जास्त रेस्ट द्यावी लागते. त्याच वेळेला तुम्ही चढाला बाईक चढवू शकताय, बरोबर. आणि रेस्ट कमी पडली तर मागं येत्या का नाही. म्हणजे ड्रायव्हिंग फोर्स म्हणजे कोण झाला? तुमच्या बाईकला पुढे नेणारा फोर्स. म्हणजे ड्रायव्हिंग फोर्स, बरोबर. आणि अपोजिंग फोर्स कोण झाला? हा एवढा मोठा चढ आहे, तो विरोध करतोय का नाही? ग्रॅव्हिटेशनल फोर्स एवढा मोठा चढ आहे, तो विरोध करतोय, तो म्हणजे अपोजिंग फोर्स. रिॲक्शनला पुढे नेणारा ड्रायव्हिंग फोर्स आणि रिॲक्शनला पाठीमागे आणणारा अपोजिंग फोर्स असतो. ठीक आहे. सपाट रोड असेल, प्लेन रोड असेल तर ड्रायव्हिंग फोर्स जास्त असतो, अपोजिंग फोर्स आपल्याला थोडासा कमी बघायला मिळतो. पण चढाचा रोड असेल तर ड्रायव्हिंग फोर्स तुम्हाला कसा जास्त वापरावा लागतो, कारण की रिएक्शनला जास्त रेस्ट द्यावी लागते. त्याच वेळेला बाईक पुढे चढते, बरोबर. अपोजिंग फोर्स पेक्षा मला ड्रायव्हिंग फोर्स थोडा का असेल ना जास्त पाहिजे, नाहीतर काय होणार, बाईक मागे येणार. सिंपल आहे की नाही? मग तुम्हाला आता कन्सेप्ट काय आहे, ड्रायव्हिंग फोर्स म्हणजे कोण? रिॲक्शनला पुढे नेणारा फोर्स. आणि अपोजिंग फोर्स म्हणजे कोण? रिॲक्शनला पाठीमागं ढकलणारा फोर्स. म्हणजे अपोजिंग फोर्स. आता बघा, पहिल्या वाक्याचा अर्थ तर तुमच्या लक्षात आला असेल. ड्रायव्हिंग फोर्स इज इन्फिनिटेसिमली ग्रेटर दॅन अपोजिंग फोर्स. म्हणजे ड्रायव्हिंग फोर्स हा अपोजिंग फोर्स पेक्षा थोड्या प्रमाणात कसा पाहिजे? ग्रेटर म्हणजे जास्त पाहिजे. ड्रायव्हिंग फोर्स हा अपोजिंग फोर्स पेक्षा कसा पाहिजे? जास्त पाहिजे, थोड्या प्रमाणात. तसं नसेल तर ती बॅक रिएक्शन तुमची बाईक जी आहे ती मागे येणार.
म्हणजे पहिल्या वाक्याचा अर्थ काय आला का बघा. या पद्धतीनं पहिल्या वाक्याचा अर्थ आहे ड्रायव्हिंग फोर्स इज इन्फिनिटेसिमली ग्रेटर दॅन अपोजिंग फोर्स अँड कॅन बी रिव्हर्स्ड by slightly increasing in opposing force and can be reversed by slightly increasing in opposing force. आता तुमच्या जर डोक्यात आलं की मी बाईक जे चढाव चढ होता त्याच्यावरनं बाईक मी पुढे नेत होतो, म्हणजे मी कुठल्या डायरेक्शन जात होतो, कुठल्या डायरेक्शन इरिव्हर्सिबल न चालत होतो का नाही. मी इथून इथपर्यंत गेलोय म्हणजे मी इरिव्हर्सिबलच गेलोय की रे, इरिव्हर्सिबल गेलोय म्हणजे इरिव्हर्सिबल पर्यंत डेफिनेशन इथपर्यंत चालू शकते. कुठपर्यंत ड्रायव्हिंग फोर्स इज इन्फिनिटेसिमली ग्रेटर दॅन अपोजिंग फोर्स पर्यंत इरिव्हर्सिबल आपण डेफिनेशन आपण वापरू शकतो. इरिव्हर्सिबल आता रिव्हर्सिबलला दोन डायरेक्शन असतात. त्यापर्यंत मी ए पासून बी पर्यंत गेलोय म्हणजे एक डायरेक्शन गेलोय. माझा ड्रायव्हिंग फोर्स हा अपोजिंग फोर्स पेक्षा थोडा जास्त होतो. आता राहिलेलं अर्ध स्टेटमेंट बघा. अँड कॅन बी रिव्हर्स्ड by slightly increasing in opposing force. By slightly increasing in opposing force. आता तुम्हाला बी पासून ए पर्यंत यायचं आहे. ए पासून बी पर्यंत गेलो आता ना, फॉरवर्ड गेलो, आता बॅकवर्ड यायचं आहे. म्हणजे कोणता फोर्स जास्त पाहिजे? ड्रायव्हिंग फोर्स जास्त पाहिजे का? ड्रायव्हिंग फोर्स जास्त असेल तर सरळ पुढेच जाल की तुम्ही. पण परत बी पासून ए पर्यंत यायचं आहे म्हणजे काय? रिव्हर्स आणायची बाईक रिव्हर्स आली पाहिजे. म्हणजे अपोजिंग फोर्स जास्त पाहिजे. अपोजिंग फोर्स कसा पाहिजे? जास्त पाहिजे, तरच ती बाईक बी पासून ए पर्यंत येणार. लोकात गेलं, ए पासून बी पर्यंत जायला ड्रायव्हिंग फोर्स हा अपोजिंग फोर्स पेक्षा जास्त पाहिजे आणि बी पासून ए पर्यंत यायला अपोजिंग फोर्स हा ड्रायव्हिंग फोर्स पेक्षा कसा पाहिजे? जास्त पाहिजे. आलं लक्षात? या पद्धतीनं ही रिव्हर्सिबलची एवढी कम्प्लीट डेफिनेशन आहे. रिव्हर्सिबलची कम्प्लीट डेफिनेशन आहे. अर्धपर्यंत जर बघितलं इथून इथपर्यंत डेफिनेशन मी इररिव्हर्सिबलला वापरू शकतो की इररिव्हर्सिबलला वापरू शकतो, पण पूर्ण डेफिनेशन आपली जी आहे ती रिव्हर्सिबलला वापरता येते. म्हणजे तुमच्या लक्षात आलं, ड्रायव्हिंग फोर्स म्हणजे रिॲक्शनला पुढे नेणारा फोर्स, अपोजिंग फोर्स म्हणजे रिॲक्शनला पाठीमागं आणणारा फोर्स. अपोजिंग फोर्स म्हणजे रिॲक्शनला पाठीमागं आणणारा फोर्स आणि ड्रायव्हिंग फोर्स हा जास्त असेल अपोजिंग फोर्स पेक्षा तर रिॲक्शन पुढे पुढे जाणार आणि अपोजिंग फोर्स जास्त असेल तर रिॲक्शन पाठीमागं येणार. लक्षात? या पद्धतीनं रिव्हर्सिबल प्रोसेसची ही दुसरी डेफिनेशन आहे थर्मोडायनामिक्सच्या बेसिसवरती. जनरल डेफिनेशन, जनरल कॉन्सेप्ट आपण रिव्हर्सिबलचा इयत्ता 11वी मध्येच शिकलेलो होतो. ठीक आहे, तर ही झाली रिव्हर्सिबल प्रोसेसची डेफिनेशन. ठीक आहे, आता याच्या एक्झाम्पल्स आहेत पिस्टनचं वगैरे, ते आता मी पुढच्या पॉइंट मध्ये लगेच घेणार आहे. ते पुढच्या पॉइंट मध्ये लगेच घेणारच आहे. ठीक आहे, किंवा थोडीशी आयडिया पण तुम्हाला मी इथं देऊ शकतो. थोडीशी आयडिया देऊ शकतो रिव्हर्सिबल प्रोसेसची थोडीशी आयडिया. आता हा बघा, एक सिलेंडर घेतलाय. सिलेंडर या ठिकाणी मी घेतलेला आहे. वर्टिकल सिलेंडर घेतलाय. ठीक आहे, या सिलेंडरला मी काय लावलेलं आहे? पिस्टन लावलेला. पिस्टन बघा, आता हा पिस्टन म्हणजे कोण सांगितलेलं होतं? 11वी मध्ये सांगितलेलं होतं. कोणत्या लॉ मध्ये? बघा, चार्ल्स लॉ मध्ये वगैरे मी सांगितलेलं होतं. सायकल मध्ये हवा भरताना जो पंप आपण वापरतो त्या पंपाचा हँडल बघतो का नाही आपण, असं प्रेस करतो खाली वरती, मुव्हेबल असतो, फ्रिक्शनलेस असतो, म्हणजे घर्षण रहित असतो. बरोबर का नाही? तो म्हणजे पिस्टन असतो. हा पिस्टन आहे, हा मुव्हेबल असणार, खाली वर होणार, खाली पण येणार, वर पण जाणार, मुव्हेबल असतो. आलं तर लक्षात? हा, आता याच्यामध्ये मी गॅस भरला. कोणताही गॅस मी या ठिकाणी ऍड करू शकतो. आयडियल गॅस किंवा नॉन आयडियल गॅस. आयडियल गॅस आपण या ठिकाणी भरला. बरोबर. आता पिस्टन खाली आला आणि पिस्टन खाली वर गेला, दोन डायरेक्शन न झालं तर रिव्हर्सिबल. एवढं तर कळालं का नाही? पिस्टन खाली वर गेला तर फॉरवर्ड,
आणि वरनं खाली आला तर बॅकवर्ड. तो काय येतो कसा येतो हे पुढच्या पॉइंटला आपण लगेच बघूया. म्हणजे रिव्हर्सिबलचा कन्सेप्ट थोडासा 50% तर काय आला का या पॉइंटच्या बेसिस वरती. हे पिस्टन जो आहे तो खालून वरती गेला तर फॉरवर्ड आणि वरनं खाली आला तर बॅकवर्ड. म्हणजे दोन डायरेक्शन रिव्हर्सिबल डायरेक्शन असतात दोन, फॉरवर्ड आणि बॅकवर्ड. आपल्याला एवढं माहित आहे. म्हणजे ही रिव्हर्सिबलचे एक्झाम्पल असे भरपूर आपण सांगू शकतो. पण हा पॉइंट मी अर्धवट का सोडतोय, आपल्याला पुढे एक पॉइंट बघायचा आहे, त्याच्यामध्ये हा कन्सेप्ट तुमचा क्लिअर होईल. याच्यानंतर अगोदर एक छोटा पॉइंट घेऊया, थर्मोडायनॅमिक इक्विलिब्रियम. थर्मोडायनॅमिक इक्विलिब्रियम थर्मोडायनॅमिक इक्विलिब्रियम थर्मोडायनॅमिक इक्विलिब्रियम. इक्विलिब्रियम शब्दाचा अर्थ ऑलरेडी आपण शिकलेलो आहोत. इक्विलिब्रियम म्हणजे स्टेट ऑफ बॅलन्स. इक्विलिब्रियम शब्दाचा अर्थ काय? स्टेट ऑफ बॅलन्स, बॅलन्सिंगची अवस्था, बॅलन्सिंगची अवस्था, स्टेट ऑफ बॅलन्स म्हणजे इक्विलिब्रियम. आता थर्मोडायनॅमिक इक्विलिब्रियम म्हणजे काय तर बघा काय इक्विलिब्रियम आहे. तर मी आता असाच उभा राहील 2 तास, काही न करता, अजिबात हात पाय न हलवता असं उभा राहील 2 तास, म्हणजे मी इक्विलिब्रियमच्या पोझिशनला गेलो, बरोबर. त्यानंतर मी एसपीच्या ऑफिस मध्ये गेलो, तिथं 2 तास उभा राहिलो, माझं इक्विलिब्रियम बदललं. सिंपल आहे ना. हा, तसं आता थर्मोडायनॅमिक इक्विलिब्रियम म्हणजे काय तर सिंपल एक्झाम्पल घेऊया आपण. एक बीकर घेतला, माझ्याऐवजी बीकर घेतो, नाही तर प्रत्येक वेळेला माझाच काय म्हणतात त्याला अपमान करून घ्यायचा कशाला, नाही का. हा बीकर घेतला, बीकर मध्ये पाणी घेतलं, हवेचा दाब मोजला, P1 किती होता 1 atm. पाण्याचा व्हॉल्यूम मोजला, किती होता 100 ml. त्यानंतर पाण्याचं टेम्परेचर मोजलं, किती होतं 50 डिग्री सेल्सिअस, एवढं टेम्परेचर होतं. हे जेवढा वेळ, हे मी 2 तास ठेवलं, 2 hours, 2 तास असं ठेवलं, तर हे इक्विलिब्रियम मध्ये गेलेलं आहे. आता याच्यामध्ये डिस्टर्बन्स कोणता आलाय का? प्रेशर, व्हॉल्यूम, टेम्परेचर मध्ये डिस्टर्बन्स आलाय का? अजिबात आलेलं नाही. त्याचा व्हॉल्यूम 100च राहणार, टेम्परेचर 50च राहणार आणि हवेचा दाब 1 atm प्रेशरच राहणार आहे. म्हणजे इक्विलिब्रियमला हा बीकर गेला, इक्विलिब्रियमला हा बीकर गेला. ठीक आहे. आता त्यानंतर मी काय केलं, 2 तासानंतर हाच बीकर याच्या काही प्रॉपर्टीज बदलल्या. म्हणजे मी प्रेशर काय केलं, 1.5 केलं, 1.5 केलं, याच्यामध्ये झाकलं. सात केलं तर होणार काय, आपल्याला या ठिकाणी नवीन इक्विलिब्रियम मिळणार. लीच्या क्लिअरच्या प्रिन्सिपल नुसार नवीन इक्विलिब्रियम शिफ्ट होणार ना. लीच्या क्लिअर प्रिन्सिपल नुसार नवीन इक्विलिब्रियम मिळणार. हे जेवढा वेळ मी ठेवेन, तेवढा वेळ इक्विलिब्रियम, जेवढा वेळ मी हे ठेवेन तेवढा वेळ हे इक्विलिब्रियम मध्ये असणार. म्हणजेच थर्मोडायनॅमिक इक्विलिब्रियम म्हणजे काय तर इक्विलिब्रियम अटेंड इन विच all thermodynamic properties do not change with time. त्याचं डेफिनेशन मी लिहितो. थर्मोडायनॅमिक इक्विलिब्रियम म्हणजे काय तर all thermodynamic properties, all thermodynamic properties, all thermodynamic properties do not change with time, do not change with time. मी जेवढा वेळ ठेवीन तेवढा वेळ इक्विलिब्रियम. 2 तास ठेवलं, P1 1 atm, V1 100 ml आणि P1 50 डिग्री. जेवढा वेळ मी ठेवलं हे बदलायचं नाही, तेवढा वेळ इक्विलिब्रियम मध्ये. बघा की
ऑल थर्मोडायनामिक प्रॉपर्टीज. ऑल थर्मोडायनामिक प्रॉपर्टीज म्हणजे आपण जनरली प्रेशर, व्हॉल्यूम आणि टेम्परेचर कन्सिडर करतो. डू नॉट चेंज विथ टाइम. वेळेबरोबर बदलायच्या नाहीत. 2 तास असंच ठेवलं, प्रेशर 1, व्हॉल्यूम 100, टेम्परेचर 150, 2 तास ठेवलं का 5 तास ठेवलं तर ते इक्विलिब्रियम मध्ये आहे. 5 तास ठेवलं तर इक्विलिब्रियम मध्ये आहे. आणि बदललं तर नवीन इक्विलिब्रियम मिळणार. कुणाच्या प्रिन्सिपल नुसार? ली चॅटलेरच्या प्रिन्सिपल नुसार. बदललं तर ली चॅटलेर प्रिन्सिपल नुसार नवीन इक्विलिब्रियम मला मिळणार. आलं का लक्षात? अशा पद्धतीनं ह्याला म्हणतो आपण थर्मोडायनामिक इक्विलिब्रियम. ऑल थर्मोडायनामिक प्रॉपर्टीज डू नॉट चेंज विथ टाइम, कॉल्ड एज थर्मोडायनामिक इक्विलिब्रियम. थर्मोडायनामिक इक्विलिब्रियमचा कन्सेप्ट बहुतेक तुम्हाला आता लक्षात आला. इक्विलिब्रियम म्हणजे काय? बॅलन्सिंगची अवस्था. बॅलन्सिंगची अवस्था म्हणजे इक्विलिब्रियम. ठीक आहे. या पद्धतीनं थर्मोडायनामिक इक्विलिब्रियमचा हा पॉईंट झाला. याच्यानंतर नेचर ऑफ हीट अँड वर्क. बघा आता हा सगळ्यात महत्वाचा पॉईंट आहे. हा पॉईंट कळाला तर चॅप्टर हितनं पुढे जेवढा असेल तेवढा कळणार. लक्षात ठेवा. नेचर ऑफ हीट अँड वर्क. आता आपल्याला उत्तर तुम्ही इथं द्यायची आहेत. हीट अँड वर्क. नेचर ऑफ हीट अँड वर्क त्याचं उत्तर तुम्ही द्यायचं आहे. आता बघा मगाच्या सारखंच रिव्हर्सिबलचे एक्झाम्पल जे मी घेतलेले होते का नाही, पिस्टन वगैरे काढलं ते थोडस अपडेट करतो. नेचर ऑफ हीट अँड वर्क. एक सिलेंडर घेतला, याच्यामध्ये रिएक्टंट म्हणून काय काय टाकतोय बघा. आता मी रिएक्टंट म्हणून काय काय टाकतोय बघा. एक रिएक्शन इथं लिहितो, ट्वाइस H2O. पाण्याची अवस्था कोणत्या असत्या? लिक्विड प्लस O2. बरोबर. आणि याचा बॅलन्स करून तुम्ही नंतर चेक करू शकता. ट्वाइस H2O2. ऑक्सिजन गॅस आणि हायड्रोजन पेरॉक्साइड लिक्विड. हायड्रोजन पेरॉक्साइड लिक्विड. ठीक आहे. आता मी काय केलंय, एक सिलेंडर घेतलाय. या सिलेंडर मध्ये मी काय टाकलंय? पाणी आणि ऑक्सिजन. पाणी लिक्विड फेज मधलं आणि ऑक्सिजन गॅस फेज मधला मी इथपर्यंत टाकलेलं आहे. ठीक आहे. मला थोड्यानंतर प्रॉडक्ट काय मिळणार आहे? हायड्रोजन पेरॉक्साइड मिळणार आहे. बॅलन्सिंग वगैरे आहे का बघा. नाही बघत, नंतर चेक करा. मला पाण्याचं हायड्रोजन पेरॉक्साइड लिक्विड फेज मधलं मला मिळणार आहे. मग मला सांगा हा जो पिस्टन मी लावलेला आहे, तो वरती जाईल का खाली येईल? पिस्टन जो मी लावलाय, पिस्टन म्हणजे सांगितलंय तुम्हाला, पिस्टन वरती जाईल का खाली येईल? बघा बरं. आता हे बघत असताना पहिला फोकस करायचा, रिएक्टंटची फेज लिक्विड आहे, वॉटर लिक्विड आहे, ऑक्सिजन गॅस आहे. आणि हायड्रोजन पेरॉक्साइड मला मिळाले की नाही ते लिक्विड फेज मधलं आहे. लिक्विड फेज मधलं आहे म्हणजे ओव्हरऑल तुम्ही असं सांगू शकता की गॅसचं रूपांतर इथं रिएक्टंट मध्ये गॅस आहे, गॅस रूपांतर कशात झाले? लिक्विड मध्ये झाले. म्हणजे पिस्टन कुठे येणार? खाली खाली येणार. पिस्टन कुठे येणार? खाली खाली इथं मला बघायला मिळणार. आलं लक्षात? बघा आता दुसरी कंडिशन मध्ये आता एक सिंपल रिएक्शन घेतो याच्यासारखे पॅरलल. अजून बघा काही एक्झाम्पल मी घेतो, काय गडबड नाही. हा पॉईंट तुम्हाला समजला पाहिजे. मी आता अमोनिया घेतो, हा पॉईंट पुसतो इथं. अमोनिया प्लस HCl NH3 हा कोण आहे? गॅस आहे. सोपं एक्झाम्पल घेतो. NH3 अमोनिया गॅस आहे प्लस HCl कोण आहे? गॅस आहे. HCl कोण आहे? गॅस आहे. त्यानंतर प्रोडक्ट असं कोण झाला? NH4Cl झाला. NH4Cl म्हणजे अमोनियम क्लोराईड. अमोनियम क्लोराईडचं प्रॅक्टिकल आपण घेतो का नाही कॉलेजमध्ये? त्याची फेज कोणती असत्या? सॉलिड असते का नाही? त्याची फेज सॉलिड असत्या. आता बघा, आता तर तुम्हाला स्ट्रेट फॉरवर्ड मी घेतलं, मग आजच्या पेक्षा वेगळं सिंपल एक्झाम्पल घेतलं. आता हा कंटेनर घेतलाय, या कंटेनर मध्ये मी अमोनिया गॅस भरला, इथपर्यंत भरलाय बघा. अमोनिया गॅस आणि HCl गॅस
हे या कंटेनर मध्ये इथपर्यंत भरलेले आहे. बरोबर. आता गॅसला चिटकून पिस्टन लागलेला असणार का नाही? गॅसला चिटकून पिस्टन लागलेला असणार. पिस्टन म्हणजे सांगितलेलं आहे, हा पिस्टन लागलेला असणार आहे जो मुव्हेबल आहे, गॅसला चिटकून. थोडासा दाखवलाय. आता बघा, रिएक्टंट मी घेताना पण घेतलंय अमोनिया आणि एसएल, हे गॅस फेज मधले घेतले. आणि मला प्रॉडक्ट काय मिळतंय, ह्या दोघांची या कंटेनर मध्ये रिएक्शन होऊन मला प्रॉडक्ट मिळणार आहे सॉलिड. मला प्रॉडक्ट मिळणार आहे सॉलिड. मग मला सांगा, पिस्टन प्रॉडक्ट सॉलिड मिळणार आहे, आणि सॉलिड तर काय गॅस सारखे मॉलिक्यूल लांब लांब फिरतात का? सॉलिडचे मॉलिक्यूल एका जागी गपचूप बसलेले असतात का नाही? म्हणून पण गॅस मॉलिक्यूल लांब लांब फिरतात. कंटेनर मध्ये रिएक्शन जोपर्यंत होते तोपर्यंत हे गॅस फिरत होता. पण आता रिएक्शन या दोघांची झाली, रिएक्शन झाल्यानंतर हा जो मला प्रॉडक्ट मिळालेला आहे त्याची फेज कोणती आहे? सॉलिड फेज आहे. मग मला रिएक्शन झाल्यानंतर हा गॅस आहे का? नाही राहणार. याचं रूपांतर कशात होणार आहे? अमोनियम क्लोराईड जे सॉलिड मधलं आहे याच्यामध्ये होणार. म्हणजे पिस्टन काय करणार? पिस्टन हा वरन म्हणजे अजून वर जाणार का खाली येणार सांगा बरं? पिस्टन वरती असणार का खाली येणार? आता रिएक्शन पूर्ण झाल्यानंतर पिस्टन कुठं जाणार? वर जाणार का खाली येणार? काय वाटतं तुम्हाला? खाली येणार. खाली येणार. बरोबर का नाही? खाली येणार म्हणजे त्याचं काय झालं? कॉम्प्रेशन झालं. कॉम्प्रेशन. खाली येणार म्हणजे झालं कॉम्प्रेशन. बरोबर. आणि कार्य कुणी कुणाव केलं बघा. कार्य पिस्टन खाली येणार. बरोबर, म्हणजे कॉम्प्रेशन झालं. कॉम्प्रेशन. हे पहिली कन्सेप्ट काय आली. आता ही तर रिएक्शन मी रिव्हर्स केली तर, ही रिएक्शन मी रिव्हर्स लिहिली तर काय बिघडतं? जास्त कन्फ्युजन न करता तुम्हाला ही रिएक्शन मी रिव्हर्स लिहिली, हीच रिएक्शन, तर मला सांगा नंतर काय होईल? NH4Cl चं डिकम्पोजिशन करूया की. NH4Cl किंवा मगाचंच एक्झाम्पल जर घेतलं पेरॉक्साईडचं डिकम्पोजिशन करूया. H2O2 बॅलन्सिंग वगैरे तुम्ही करा. H2O2 चं रूपांतर मी H2O प्लस ऑक्सिजन असं करतो. त्याची फेज गॅस लिहितो, याची फेज गॅस लिहितो, आणि पेरॉक्साईडची फेज लिक्विड लिहितो. बरोबर. आता मी काय करतो, याचं डिकम्पोजिशन करतोय. पुन्हा कंटेनर घेतला, डिकम्पोजिशन म्हणजे विघटन केलं. कुणाचं? हायड्रोजन पेरॉक्साईडचं विघटन केलं, त्याचं कन्व्हर्जन वॉटर मध्ये आणि ऑक्सिजन मध्ये मी केलं. हे हायड्रोजन पेरॉक्साईड लिक्विड मधलं असं मी घेतलंय. त्या पॉइंट पर्यंत घेतले. हे बघा, हायड्रोजन पेरॉक्साईड मी इथपर्यंत घेतले. बरोबर. हा पिस्टन आता जो आहे तो या ठिकाणी मी लावलेला आहे. पिस्टन म्हणजे कळालंय तुम्हाला. पिस्टन कुठं असणार? आता पेरॉक्साईडच्या जवळ असणार, लिक्विडच्या लेअरच्या जवळ असणार. बरोबर. रिएक्शन पूर्ण झाली. रिएक्शन याला उष्ण दिन वगैरे वगैरे काय पण. आता रिएक्शन पूर्ण झालं, याचं रूपांतर गॅस आणि गॅस मध्ये होतोय. बरोबर नाही? पिस्टन खालीच जाणार का वरवर जाणार सांगा? पिस्टन वरनं खाली येणार का वरवर जाणार? सिंपल आहे, सांगते. पिस्टन खाली जाणार का पिस्टन वरती जाणार? कोण सांगते? रिएक्टंट घेतल्यात H2O2 हायड्रोजन पेरॉक्साईड जे लिक्विड फेज मधलं होतं. त्यानंतर त्याची डिकम्पोजिशन सुरू झालं आणि हळूहळू मला काय मिळालं? गॅस मिळाला ना. गॅस कोणता? वॉटर आणि ऑक्सिजन मला गॅस फेज मधले मला मिळाले. मग गॅस फेज मधले मिळाले ते काय करणार? पिस्टनला ढकलणार की रे वर. पिस्टनला वरवर ढकलणार, कारण की गॅसेस प्रेशर एक्झर्ट करतात ना. गॅसेसच प्रेशर एक्झर्ट करतात. ते पिस्टनला वरवर वरवर ढकलणार. वरवर ढकलणार म्हणजे व्हॉल्यूम वाढला, त्याला म्हणतो आपण एक्सपान्शन. त्याला काय म्हणतो आपण? एक्सपान्शन असं म्हणायचं. ठीक आहे. आणि पिस्टन खाली आला, वर खाली आला तर कॉम्प्रेशन, आणि पिस्टन खालनं वर गेला तर काय झालं? एक्सपान्शन. सिंपल कन्सेप्ट आहे. आणि हे कसं कळलं मला? हे बघा की फेज वरनं बघायचंय. जर तुमचा गॅस असेल तर गॅस प्रेशर एक्झर्ट करतो, तो पिस्टनला हळूहळू वर 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 ढकलणार. पिस्टन वरती येणार म्हणजे एक्सपान्शन. आणि मगाच्या केसला कसं होतं? गॅसचं रूपांतर सॉलिड मध्ये झालं. बरोबर का नाही? मग सॉलिड मध्ये झालं म्हटलं पिस्टन ऑटोमॅटिक खाली पडणार, खाली येणार म्हणजे कॉम्प्रेशन झालं. ठीक आहे. आता बघा,
मग याच्यावरनं मी कन्क्लुजन काढतो. कन्क्लुजनचे 2 पॉइंट काय लिहितोय बघा. कन्क्लुजनचे 2 पॉइंट एक्सपान्शनचा एक्सपान्शन ज्या वेळेला होतं एक्सपान्शन होतं त्यावेळेला पिस्टन कुठं गेला, खालून वरती गेला. एक्सपान्शनला पिस्टन वरती गेला आणि वरती गेला याचा अर्थ काम कुणी केलं, सिस्टीमनं केलं. कारण की कंटेनर मध्ये जे काही मी रिएक्टंट दिसले होते ते सिस्टीम होते ना. मग सिस्टीमनं कार्य केलं आणि पुन्हा झालं सराउंडिंग वरती कार्य झालं. वर्क डन फ्रॉम सिस्टीम टू सराउंडिंग झालं आणि पिस्टन वरती गेलाय आणि एक्सपान्शनला पिस्टन वरती गेलाय तर डब्ल्यू हा निगेटिव्ह असतो आणि हीटचा सिम्बॉल आहे क्यूचं साइन पण कसं असतं, निगेटिव्ह असतं. काय निगेटिव्ह असतं बघा की तुम्ही. ग्रॅव्हिटेशनच्या अगेन्स्ट 50 किलोचं वजन घ्या आणि ग्रॅव्हिटेशनच्या अगेन्स्ट डोक्यावर ठेवा. असं 50 किलो उचला आणि डोक्यावरती घ्या. उष्णतेचा लॉसच होणार की एनर्जीचा लॉसच होणार आहे की तुमचा, निगेटिव्ह. म्हणून निगेटिव्ह वर्क हे निगेटिव्ह असतं. उष्णता क्यू म्हणजे हीट पण निगेटिव्ह असते एक्सपान्शनला. याच्यानंतर कॉम्प्रेशनला पिस्टन कुठं आला, वरनं खाली आला. कॉम्प्रेशनला पिस्टन वरनं खाली आला म्हणजे काम. डॉमिनंट कोण होतं, सराउंडिंग डॉमिनंट होतं. म्हणजे वर्क डन फ्रॉम सराउंडिंग टू सिस्टीम झालं. वर्क डन फ्रॉम सराउंडिंग टू सिस्टीम. वरनं खाली आला म्हणजे इनकमिंग. सगळं इनकमिंग असेल तर डब्ल्यू कसा असतो, पॉझिटिव्ह असतो आणि क्यू कसा असतो पण पॉझिटिव्ह असणार आहे. क्यू कसा असणार आहे, पॉझिटिव्ह असणार आहे. तर हे अतिशय महत्वाचे पॉइंट आहे. त्याचा तुम्ही फोटो घ्या, स्क्रीनशॉट घ्या किंवा लिहून घ्या आणि काय अडचण असेल तर विचारू शकता. आताच्या लेक्चर मध्ये आपण हे काही पॉइंट्स बघितलेले आहेत. काही अडचण असेल तर मला विचारा पटकन.